असतात? मार्क भाषेचे किती उतारे असतात? प्रश्न 20 मार्क. आपल्याला किती मार्क मिळवायचे? नवोदयला जायला आवडेल का? कोणाकोणाचे भाऊ बहीण आहेत सांगा बरं. कोणाकोणाचे भाऊ बहीण नवोदयमध्ये आहेत का? कोणाचे भाऊ बहीण आहेत का कोणाचे नवोदयमध्ये? ज्यांचे भाऊ बहीण नवोदयला आहेत असे विद्यार्थी उभे राहा. उभे राहा. तो पाहुणे आत्याचा मुलगा, मामाचा मुलगा. नातेवाईकाची नावं सांगा बेटा आम्हाला. कोणाचे भाऊ बहीण? कोण आहे? काय नाते ना? साक्षी संत. किती वर्गात दादा? एक साक्षी सुधाकर साळुंके म्हणून एक मुलगी होती. साक्षी संत जाधव. हां. तुझे त्यासाठी दिसते ती. बरोबर. सखा बाबा. यश तुम्ही ना? यश हां. आता शिकवत आहे. साक्षी संतोष. किती वर्गात आहे? बरोबर. नववीला थोरात आहे. हां. 50 गावचे विद्यार्थी आपल्याकडे गडकर ना? श्रेयश नाव होतं का? हा, आविष्कार गडकर. हुशार मुलगा होता. आविष्कार गडकर. काय नाव होतं? डोरले काय असं काय नाव आहे तिचं? दीदीचं नाव काय सांग? दीदीचं नाव सांग. माझं आडनाव सांगते का? लहान मुलं आडनाव सांग तिचं काय? लोकरे. प्रतीक्षा लोकरे नाव होतं तिचं. प्रतीक्षा लोकरे काय? प्रतीक्षा नाव आहे तिचं. प्रतीक्षा लोकरे काय आमच्याकडे मुलगी. ओ दाजी आहे का तिकडे शिकायला? त्या शाळेमध्ये शिकणारी लोकरे नावाची मुलगी तिच्या पाहुण्याची आहे. कन्नडा बोर्डाची. क्वेश्चन पेपर क्रमांक 11. क्वेश्चन पेपर 10. क्वेश्चन पेपर चाचणी क्रमांक 30. ही गेल्या वर्षी आमच्या परीक्षा 20 जानेवारीला संध्याकाळी आम्ही निकाल तयार करून ठेवला. त्याच दिवशी सेम डे तुमच्याकडे आली कल्याण शिंदे सायली पवार गळली. बरोबर. नंतर ओबीसी म्हणजे टोणे आली, सूर्यवंशी आली, राठोड आली, राऊत नाही आली, वेदिका कुंभार आली, सिद्दीक कस्तुरी आली. हायलाइट्स केले. ही मुलगी प्राचीन नर्सिंग आहे, तुमच्याकडे आली नाही. परंतु आता विजापूर सैनिक स्कूलला निवड झाली. नाही विजापूर चंद्रपूरचं होत नाही. दोन्ही मुली एकाच ठिकाणी. आणि ही आली सोनाली पोळ. हायलाइट्स केले म्हणजे फक्त 2 विद्यार्थी जोडले. निकाल काय लागणार? म्हणजे तुम्ही एक्सपेक्टेड जे आहे तुम्ही लगेच सेम डे संध्याकाळी म्हणजे झालेली एक्झाम आहे तेच तिथंच आन्सर दिलेली आन्सर लिहून घेतो, ते तपासतो. आमच्या स्वतःच्या आन्सर शीट तुम्ही काउंटर आन्सर शीट तयार करा. आणि सैनिक स्कूल निवड झाली. सुंदर निवड राशी नर्सिंग निवड झाली. असं स्कॉलरशिपचा निकाल 18 फेब्रुवारीला परीक्षा झाली. त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 6 वाजता आमच्या 52 पात्र झाले, 53 पात्र झाले, एक वाढला आणि 200च्या पुढे 29 यायला पाहिजे, 29 झाले. 24 विद्यार्थी 153 जिल्ह्यामधले. त्याच्यामध्ये 24 इकडे 13 12 36 विद्यार्थी. तुम्ही सर म्हणजे कसं म्हणता की ते याजूद माजूद एक गोष्टीमध्ये म्हणतात किंवा आपले वरचे ते हरी आणि कोणते ते वरचे जिल्हा परिषद करण्याच्या वर्ग तुकडी गाव व प्रवास प्रकारानुसार विद्यार्थ्यांची पहिलीच्या वर्गात 70 विद्यार्थी. त्यापैकी गावातले 57 आहेत आणि परगावचे 5 विद्यार्थी. 5 विद्यार्थी 6 13 हे कशाला करतात? ये जा करतात. हे नातनागाच्या घरी कुणी करून त्याला बायफर्केट केलं. 17 विद्यार्थी 21 विद्यार्थी घर करून आहेत, 24 विद्यार्थी म्हणजे त्याचा सुद्धा हे झाला त्याच्यावर त्यांनी इन ऍडव्हान्स मध्ये तयार करून ठेवलं. म्हणजे उद्या मागितलं मॅट्रिक्स
तर पूर्ण डिजिट तुमच्याकडे रेडी आहे. नाही ते असं मुलांनो हे सगळे एवढे प्रश्न तुम्ही खरंच इतके भाग्यवान आहात बाळांनो. तुम्हाला सांगतो की पैसे देऊन सुद्धा बाहेर क्लासेस व्यवस्थित होत नाहीत. मी आता लातूरचा आहे, सर ह्याचे आहेत पंढरपूरचे. बाळांनो आम्ही नवोदय विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून आहोत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणचे अनुभव ऐकून घेतो की एवढे पैसे देऊन निलंग्याला त्या ठिकाणी निवासी हे चालवलं जातं, खूप पैसे घेतात, रिझल्ट येत नाही. लातूरला 2-3 ठिकाणी क्लासेस चालतात, त्याचा रिझल्ट येत नाही. तुम्हाला मुलांना तुमच्याच शाळेमध्ये याच छताखाली इतके चांगले एकदम तळमळीनं आणि इमानदारीनं शिक्षक भेटले तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. पण याचा अजून भाग्यवान तुम्ही कधी बनसाल जर या संधीचं तुम्ही सोनं केलं तर. आणि खरोखरच आम्ही हे शाळा पाहिली, इतकी सुंदर शाळा आहे, इतकं व्यवस्थित त्याला म्हणजे हे केलेलं आहे, डेकोरेटिव्ह केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट कल्पक केलं. बँक आमच्या नवोदयमध्ये सुद्धा नाही. आज आम्ही म्हणतो तुमच्याकडे बँक आहे मुलांना, बँकेमध्ये काय जे कॅशियर कशाला म्हणतात, डिपॉझिट कशाला म्हणतात, हे सगळे नावं तुम्हाला लहानपणी कळत आहेत. तुम्ही खरंच भाग्यवान आहात. तुम्ही या शाळेला त्याचा जे आहे खूप उपयोग करून घ्या. आणि आमच्याकडे नवोदयमध्ये जे आहे जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करा आणि त्याच्यातून चांगले सिलेक्ट करा. आणि तुम्ही त्या शाळेचे मुलं आहात ज्या शाळेचं नाव जे आहे जिल्ह्यामध्ये 1 नंबरवर आहे. कारण की मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये ही एकमात्र शाळा असेल की ज्या शाळेमधून सगळ्यात जास्त मुलं नवोदयाला लागतात. नवोदय सारख्या सेंट्रल त्याच्यामध्ये लागतात. बघा 15,000 10,000 मुलांच्या रजिस्ट्रेशन, मागच्या वर्षी 7,500-8,000 रजिस्ट्रेशन होतं. त्याच्यामधून मुलं लागणं ही काही साधी गोष्ट नाही. तेवढ्या स्पर्धेतून ते मुलं हे करतात. म्हणजे तुम्हाला शिकवणारे अध्यापक जे आहेत किती सक्षम आहेत, किती सरस आहेत की ते मुलं त्याच्यामध्ये लागतात. तर ते तुम्ही सगळे घटक चाचणी आता सरने दाखवला त्यांचा उपक्रम किती जास्त मेहनत करून घेतात. तुम्ही सगळ्यांनी इमानदारीने मेहनत करा आणि तुमचं करिअर करा. मुलांनो आज देशामध्ये जे आहे 748 जिल्ह्यामध्ये 600 जवळपास बघा याच्यामध्ये टोटल विद्यालयाची संख्या 661 रनिंग नवोदय आहेत. तर त्या रनिंग नवोदयामध्ये जे आहे 317 नवोदय पीएम-श्री नवोदय विद्यालय म्हणून त्याचं नामकरण झालेलं आहे म्हणजे स्टँडर्ड अनुसार. आणि अशा पैकी एक नवोदय म्हणजे 100 शाळेचा क्रमांक आहे त्या पीएम-श्रीच्या लिस्टमध्ये 117 नंबरचा क्रमांक जो आहे तो नवोदय विद्यालय धाराशिवचा आहे. त्या नवोदयसाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात तर सगळ्यांना 18 जानेवारी 2025च्या परीक्षेसाठी आम्ही अग्रिम शुभेच्छा देतो. त्या शाळेत शुभेच्छा देतोय जिथं मला तर वाटत नाही काही याची आवश्यकताही आहे. कारण की खूप मेहनत तुमची आहे आणि निश्चित तिथून अजून चांगले विद्यार्थी आम्हाला भेटणार आहेत. आता परंपरा आहे 80 पेक्षा जास्त विद्यार्थी त्या नवोदय विद्यालयातले शिकलेले आज 25-30 लाख 40 लाखाचे पॅकेज अशा चांगल्या नोकऱ्यावर आहेत, खूप चांगल्या पदावर आहेत. आणि इथं बसलेले सुद्धा भरपूर विद्यार्थी उद्या भविष्यामध्ये कलेक्टर होणार आहेत, तहसीलदार होणार आहेत, SP होणार आहेत, वैज्ञानिक होणार आहेत. आज आमच्या वर्गात समोर इथं दिसत आहेत जे यातीलच खूप सारे चांगल्या पदावर जाणार आहेत. ओके, तर परत एकदा सगळ्या मुलांचं अभिनंदन. तुम्ही खूप शाळा चांगल्या पद्धतीने केलेली आहे. सगळ्यांचं अभिनंदन. ओके, आणि परीक्षेसाठी शुभेच्छा मॅक्झिमम. ओके सरजी, थँक्यू.